श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 332। कनाशी येथे मळ्यात रामदेव व शिष्याची भेट। सर्वज्ञांची कनाशी येथे रामदेव मळ्यास रामदेव व शिष्याची भेट झाली। रामदेव उर्फ दादोसाचे श्री गोविंद प्रभू महाराजांना विनंती केली की जी आमचे सर्वज्ञ मला कोठे दर्शन देतील। श्री प्रभूंनी सांगितले, नेला जाय म्हणे, कानडगाव भालगावाला जाय म्हणे। तसेच ते निघाले। 4 ठाण्याला आले, तेथे सादाला भेटले। सादाने ओसरीवर बसायला घातले। दादो श्री प्रभूंची महिमा सांगू लागले। तेव्हा सादाने विचारले, जे विद्रोही किडा करतात ते? यावर दादोसाने म्हटले, ओ हो बाई, तेच। तसेच साधेला एकता क्षणीच अकृत्रिम आनंद येऊ लागला व त्या आनंदाच्या भरात ती डेरा घासायची व डोके गरागरा फिरवायची। मग दादो सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले। सोबत साधाही निघाली। ते करंजाळ्याला आले, तेथे साम कोसा भेटली, तीही सोबत निघाली। असे सर्व शिष्य भेटत कानडगावला पोचले पण सर्वज्ञ तेथून निघून गेले होते। सर्वज्ञ पुढच्या मुक्कामाला गेले। सर्वज्ञ पुढे ते मागे असे ते वाघाडीला आले। तेथून सर्वज्ञ त्याच दिवशी निघून गेले होते। मग दादोसाने म्हटले, ज्यावेळी सर्वज्ञांचे दर्शन होईल त्यावेळीच तोंड धूळ भरणार, अर्थात सर्वज्ञांचे दर्शन होईपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही। दाईसाने सांगितले, दादो मीही तुमच्या सोबत येईल। तसेच ते दोघे पुढे निघाले। तोपर्यंत सर्वज्ञ कनासीला पोहोचले। मळ्यात गेले। बाईसाला म्हटले, बाई येथे बैठक घाला। तेव्हा बाईसा म्हणाली, एवढ्यातच कसे थांबायचे? आजकाल लहान दिवस येथे ब्राह्मणाचे एकच घर, पुढे चालत राहणेच योग्य। सर्वज्ञांनी म्हटलं, बाई पक्षी उडत येतात तसे आमचे भक्त येत आहेत, त्यांच्यासाठी येथे थांबावेच लागेल, पुढे आता येणार नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।